नमस्ते सर. नमस्ते जी, बोला. पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर किती दिवसांनी संबंध करायचे असतात याबद्दल सांगा सर. वा वा, खूप खूप छान. म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनरसाठी जे कोणी समजा पाहणारे असतील, ज्यांना सर्जरी लागत असेल, तर हा मोठा प्रश्न सर्वांना असतो की जे कोणी मन मोकळं करून बोलत नाही. तुम्ही विचारला, अतिशय छान गोष्ट. लाखांच्या मनाचा प्रश्न आहे, देऊया उत्तर याला. बघा, पेनाईल इम्प्लांट करायला मी नेहमी जोडप्याला बोलवतो. कधीही मला गुपचूपमध्ये इम्प्लांट करून द्या, घरी मला सांगायचं नाही, अशी सर्जरी करायची नसते. कारण हा प्लेजर दोघांचा असतो. ह्यांचं म्हणणं काय, पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर समागम कधी करायचं सांगूया आपण. मित्रांनो, पेनाईल इम्प्लांट करण्याचा हेतूच हा असतो की काही कारणामुळं तुम्हाला त्या ठिकाणी कठोरता येत नाही, कोणता तरी अंडरलाईंग डिसीज असतो, सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट फेल गेलेले असतात, त्या ठिकाणी औषध गोळ्यांना किंवा इतर पी शॉट किंवा व्हॅक्यूम थेरपीला दोष देत बाहेरचं नसतं. कारण बरेचदा ब्लडचा फ्लोचा डिसऑर्डर आहे, न्यूरोलॉजिकल आहे किंवा आणखी काही डायबिटीज बीपीमुळे त्या ठिकाणी बदल झालेले आहेत. अशा केसमध्ये आपण इम्प्लांट करतो. बऱ्याचदा इम्प्लांट करताना काउन्सेलिंग अतिशय महत्त्वाचं आहे. इम्प्लांट म्हणजे नुसतंच असं कठोरता आणि इरेक्शन आल्याने त्या ठिकाणी ती क्रिया पूर्ण होते का नाही, त्यामध्ये मनामध्ये भावना येणं आहे, त्याला संवेदना असणं आहे, त्यानंतर वीरस्खलन होणं आहे आणि दोघांनाही प्लेजर मिळणं आहे. तर सर्वात महत्त्वाचं सांगतो, पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर कुठलीही सर्जरी केली तर ती सेट होण्यासाठी कमीत कमी 3 आठवडे लागतात. म्हणून एकच सांगेन, 1 महिन्यानंतर जर समोरच्या पार्टनरला काही अडचण नसेल, एकदा परत तज्ज्ञांना सेक्सॉलॉजी चिरोलॉजिस्टला भेटून त्यांनी ॲडवाईस केला असेल तर प्रॉपर प्रिकॉशन आणि काळजी घेऊन, थर्स्टिंग करताना काळजी घेऊन, फिमेल ऑन टॉप नावाची पोझिशन लवकर न घेता ते डेफिनेटली समागम करू शकतात. ॲव्हरेज 1 ते 1.5 महिना हा कालावधी गॅप द्यायला हरकत नाही.